ती 26,000 घरांची लॉटरी काढलेली आहे। त्या लॉटरीमध्ये 50 लाखापासून 75 लाखापर्यंत आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत EWS आणि LIGच्या कुठल्या लोकांना ही घरं परवडणार आहेत? सिडकोचे अधिकारी टेबलवर काहीतरी ठरवतात। पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड, दिल्ली आणि स्वतः गुजरातमध्ये वेगळ्या राबवल्या जातात। तिथे घरं स्वस्त असतात, एरिया जास्त असतो, क्वालिटी असते। काही वर्षापासून सिडको तळोजाला घरं बांधते। अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती 50 लाखापासून 75 लाख रुपये ठेवल्या जातात। वाशीमध्ये स्वतः वाहनतळ आहे, ट्रक टर्मिनल आहे। इथे सगळं स्वतः EVचं आपण चार्जिंग स्टेशन, म्हणजे त्याच्यातून पैसे कमावणारच आहे सिडको। बरं, खारघर स्टेशन आणि हे ह्या जागा कुणाच्या आहेत? या का विकत घ्याव्या लागल्या का सिडकोला? अहो, हे पार्किंग आहे। मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले? हे सगळं सिडकोला काल आम्ही सिडको MD विजय सिंघल असतील, शंतनू म्हणून ते जे IS आहेत आणि जॉईंट MD ते असतील, गोयल असतील, गणेश देशमुख असतील, या सगळ्यांना आम्ही काल समजावून सांगितलंय। चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळलेले की त्यांची चूक झाली, पण ही चूक मान्य करायला सिडको अद्याप तयार नाही आहे। त्यामुळे मोडेल पण वाकणार नाही, अशा पद्धतीने सिडकोचा बाणा आहे। त्यांना मोडायला आणि वाकायला आज हा इंजेक्शन मोर्चा आम्ही आणलाय। आजच्या इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा त्यांचा बाणा तसाच शिल्लक राहिला। येत्या 11 आणि 12 तारखेला घरं सिडकोची महाग का आणि घरं स्वस्त का झाली पाहिजे याचं एक चित्रांचं अभ्यासू असं प्रदर्शन आम्ही वाशी येथे लावणार आहोत। या दरम्यानच काल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेतली आहे। राजसाहेबांच्या माध्यमातून परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार आहोत, एकनाथ शिंदे साहेबांची वेळ घेणार आहोत। माझं या माध्यमातून सगळ्या 288 आमदारांना आव्हान आहे। आता आम्ही एका आमदारांच्या निवासाच्या इथून गेलो आहे, त्यांना आवाज गेलाच असेल। या सगळ्या आमदारांना माझी नम्र विनंती आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत लोक आलीत, मुंबईत लोक आलीत आणि यांना इथे घरं लागलेली आहेत। आवाज उठवणे हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम नाही आहे। या 288 आमदारांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे, तरच ही गोष्ट होणं शक्य आहे। आजचा इंजेक्शन मोर्चा परत एकदा प्रतिकात्मक आहे। आम्ही पत्रकार परिषद घेतली, आम्ही पोस्टकार्ड पाठवलेले आहेत, आम्ही मानवी साखळी केली। आज चौथ्यांदा उन्हा तानामध्ये सिडको सोडतधारक आपल्या कुटुंबाला घेऊन येतोय। काचेत आणि एसीत बसलेल्या सिडको अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे का, हा प्रश्न मला या माध्यमातून करायचा आहे। इंजेक्शन मोर्चानंतर प्रदर्शन हे 100% होणार म्हणजे होणार। वाटतं तुम्हाला यातून सिडको कमी करेल? मागच्या वर्षी आम्हाला वर्ष सव्वा वर्ष लागलंय। मी कालच सिडको MDंना म्हटलंय, तुम्हाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळालाय। कन्फर्मेशन नावाची गोष्ट, कन्फर्मेशन अमाऊंट जी तुम्ही 75,000 आणि 1.5 लाख घेता, ही सिडकोच्या इतिहासात कधीच नव्हती। सिडकोचे MD बदलले की पॉलिसी बदलते का? धोरणं बदलतात, धोरण तेच असायला हवं ना। आत्तापर्यंत फक्त डिपॉझिटची अमाऊंट घेतली जायची। म्हाडाला जर 50,000 डिपॉझिटच्या अमाऊंटमध्ये होतं, तुम्ही 75 आणि 1.5 लाख डिपॉझिटची अमाऊंट घेता, त्याच्यावर परत 75,000 आणि 1.5 लाख परत कन्फर्मेशन अमाऊंट। तुम्हाला कुठेतरी भीती आहे की लोक ही घरं नाकारत आहेत, लोक याला प्रतिसाद देत नाही आहे। 700 कोटी देऊन आपण एक सेल मार्केटिंगसाठी कंपनी स्थापन केली, त्याला आता काहीतरी परत 100-150 कोटी रुपये दिले। मग सेल आणि मार्केटिंगमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहे त्यांचं काम काय आहे? सिडको MDंना याची काल उत्तरं तासभर आम्ही चर्चेत देता आलेली नाही। आमचा लढा जोपर्यंत या घरांच्या किमती कमी होत नाही तोपर्यंत निश्चितपणे सुरू राहणार। जाग आणण्याचं काम मागच्या वर्षी सुद्धा सिडकोला मनसेने केलं होतं आणि यावर्षी सुद्धा आम्ही परत एकदा करू। साहेब, मनसे एवढी आक्रमक असताना इतके मोर्चे काढावे लागले का? नेमका तुम्ही संयम का ठेवताय? सिडको सोडतधारक आहे। सिडको MDंची गाडी अडवायला मला तासभर पण लागणार नाही आणि सिडकोमध्ये घुसायला पण तासभर लागणार। आमच्यावर 20-22 केसेस आहे। ही सर्वसामान्य माणसं, नोकरदार वर्ग आहे। कोणी शासकीय नोकरीत आहे, कोणी आपले रोजच्या रोजीरोटीवर आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो 2 दिवस आतमध्ये गेला तर सिडकोवाल्यांना तेच आहे आंदोलन मोडून काढायचं। शांततेच्या माध्यमातून पण अत्यंत सृजनशीलपणे, अत्यंत क्रिएटिव्हपणे सिडकोला जागा आणण्याचं काम आम्ही नक्की करू। वाटलंच तर सिडकोत घुसू आणि अख्खा दिवसभर वॉशरूम कसे बंद होतात आणि चोकअप होतात ना, ते सिडकोला कळेल आता नंतर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।